6वा प्रश्न आहे, माझा मुलगा म्हणतो तू शिकली नाहीस, नोकरी केली नाही, किती समजावून सांगितलं तरी अधूनमधून बोलतोच. आता इथे यांनी मुलाचं वय सांगितलेलं नाहीये, पण तरी सुद्धा मी उत्तर देण्याचा प्रयत्न करतेय. तर ताई, तुमचा प्रश्न फार महत्त्वाचा आणि खूप घरांमध्ये घडणारा आहे. मला हे स्पष्टपणे सांगायचंय की तुमची किंमत आहे ती तुमच्या पदवीवर किंवा नोकरीवर अवलंबून नाहीये. तुमचे संस्कार, तुमचा अनुभव आणि तुम्ही दिलेलं निस्वार्थ प्रेम ह्याची किंमत कोणत्याही डिग्रीपेक्षा खूप जास्त आहे. तुमच्या मुलाने जर तुम्हाला अशिक्षित म्हणून बोल लावला तर एकदाच शांतपणे पण अतिशय ठामपणे त्याला सांगा, तू आज जो काही आहेस, ज्या शाळेतून पास झालास, त्या सगळ्यामागे मी उभी होते. त्या काळात गावात शिक्षण पूर्ण अशक्य होतं, ही माझी नाही तर त्यावेळच्या परिस्थितीची मर्यादा होती. तू जो काही शिकलायस तीच माझ्या प्रयत्नांची आणि निष्ठेची पावती आहे. सगळ्यात आधी तुम्ही स्वतःचा आदर करा. तुमचा आत्मविश्वास तुमच्या बोलण्या वागण्यात त्याला दिसला पाहिजे. जेव्हा तो तुम्हाला कमी लेखतो तेव्हा लगेच इमोशनल न होता फक्त एवढंच म्हणा, मला तुझ्याकडून आदर हवा आहे. आपण ह्या विषयावर बोलून नातं बिघडवायचं नाहीये. यापुढे ह्या विषयावर चर्चा नाही होणार. ह्यालाच तुमच्या बाउंड्रीज निश्चित करणं असं तुम्ही म्हणू शकता. तुम्ही स्वतः शांत राहिलात तर त्याला सुद्धा तुमच्यावर रागवण्यासाठी किंवा टीका करण्यासाठी जागा मिळणार नाही. विश्वास ठेवा, तुम्ही खंबीर राहिलात तर त्याला आपोआप तुमचं महत्त्व कळेल. तुम्ही तुमची किंमत त्याच्या मतावरून ठरवायची नाहीये. तो अधिकार तुम्ही त्याला देऊ नका. त्याला जे वाटतंय ते तो बोलतो, पण ते त्याचं मत आहे. एकदा ठामपणे तुमचं म्हणणं सांगितल्यानंतर तो विषय तिथेच संपवा. निदान तुम्ही तरी स्वतःला दोषी मानू नका. समोरच्या व्यक्तीला काय वाटावं, त्याने काय बोलावं ह्याच्यावर आपला कंट्रोल नसतो. पण त्याने तसं बोललेलं तुम्हाला आवडत नाही हे मात्र तुमच्या वागण्यातून त्याला स्पष्टपणे दाखवून द्या. वय वाढेल तसा ह्यात बदल होईल, कदाचित नाही सुद्धा होणार. पण तरी सुद्धा तुम्ही काय आहात ते तुमचं तुम्हाला पक्क ठाऊक आहे. तो काही म्हणेल त्याच्यावरून तुम्ही आपली किंमत ठरवू नका.